श्री हाँ, नारायणं निखिलपूर्णगुणैकदेहं सर्वज्ञम् अच्युतम् अपेत समस्तदोषम् प्राणम्य सर्वचिदचित् परमेश्वरस्य साक्षादधीश्वरं यां शरणं रमेश। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो। अच्छा, इंद्रादिभिः ऐक्यम अत्र उच्यते। ह्याच्यामध्ये इंद्रादिकांशी ऐक्य आहे असं सांगितलं नाही येत. त्यांच्यामध्ये राहून ना त्यांना शक्ती देणारा आहे म्हणून असं सांगतात खरं. इंद्र काय नारायण काय सगळे एकच आहे असं सांगितलं नाही. ओम प्राणस्तथा अनुगमात म्हणून ना ब्रह्मसूत्रामध्ये देखील काय म्हणले, प्राणस्तथा अनुगमात, प्राणाला देखील मुख्य प्राणदेवाला देखील तथा अनुगमात त्याच रीतीने करतो म्हणून त्याला ते नाव म्हणतात. पण तोच आहे असं नाही म्हणत. इति च विष्णोरेव प्राणशब्दाभिधेयत्वम, त्याप्रमाणे विष्णू परमात्मा प्राणशब्दाने देखील वाच्य आहे असं सांगितलं त्या सूत्रामध्ये. ओम न वक्तुर आत्मोपदेशात चेत अध्यात्म संबंध होमायस्मिन म्हणून सूत्र आहे, ब्रह्मसूत्र आहे. ह्या देखील ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, बृहती सहस्र नाव जे आहे ती ना, बृहती सहस्र नाव सहस्र प्रशंसा करण्यासाठी विश्वामित्राने जे इंद्राचं इंद्राचं वर्णन केलेलं आहे की नाही, स्वात्मोपदेश क्रियते इति, स्वतःच्या बद्दलचा उपदेश केलेला आहे असं काही नाही तिथं. ते प्रत्यय तो पक्ष निराकरण भगवान परमात्मा त्या ठिकाणी राहून उपदेश करतो सांगितलंय. अध्यात्म संबंध शब्देन आवेशो हि विष्णु इंद्रे विवक्षितो भगवता. अध्यात्म संबंध शब्दानी तिथं वक्तृ आत्मोपदेशादी चेत अध्यात्म संबंध भूमा यस्मिन् म्हणून सूत्रामध्ये असं कारणाने अध्यात्म संबंध या शब्दाने काय सांगितलं आहे, आवेशो हि विष्णु इंद्रे विवक्षित, परमात्म्याचा आवेश विष्णू परमात्म्यामध्ये सांगितलेला आहे. तिथं विष्णू परमात्म्याचा आवेश इंद्रामध्ये असतो असं सांगितलेलं आहे. अन्वे अन्येषु अंतर्यामी रूपेण संबंधो अस्ति एव, सगळ्या लोकांच्या मध्ये अंतर्यामी रूपाने परमात्म्याचा आणि त्यांचा संबंध आहेच आहे. त्याकरता संबंध ह्या शब्दानी कसं घ्यायचं, हे विष्णू म्हणजे विशेष करून हे इंद्रो विवक्षितो, विष्णू परमात्मा विवक्षिता त्याच्यामध्ये तिथं सांगितलं. म्हणून अन्येष्वपि अंतर्यामी रूपेण संबंधो अस्ति एव, अस्मिन् इंद्रिये तु विशेष आवेश तात्कालिकः, सगळ्यांच्या मध्ये परमात्माचा आवेश असतोच आहे, परमात्मा अंतर्यामितेनं असतोच आहे. त्या दिवशी काय झालं, विशेष करून इंद्रामध्ये आविष्ट दिसलेला परमात्मा दिसलेला आहे. अधिकात्मनः परमात्मनः अधिक शब्द रूपाने परमात्मा दिसून येतो. संबंध अध्यात्म अस्ति, अध्यात्म अध्यात्म ह्या शब्दाने संबंध घ्यायचा नाही. तो आत्मना सृष्टी संबंध होती, स्वतःशी स्वतःचा संबंध होतो असं कधी होऊ शकत नाही. स्वतः दुसऱ्यामध्ये आहे असं रीतीने संबंध दाखवतात, त्याला संबंध म्हणतात. स्वतःचे स्वतःच्या मध्ये असा संबंध थोडाच असतो त्याला, स्वतः स्वतःच असतोय. यदि अध्यात्मम् अत्र उच्यते, अध्यात्म म्हणून म्हणलं तर इति विवक्षितम तर्हि अध्यात्मभूमा इत्येव स्यात्, अध्यात्मभूमा म्हणूनच राहील. म्हणून अध्यात्मभूमा संप्रसादात अत्युपदेशाच म्हणून वगैरे इत्यादी सूत्रामध्ये देखील तेच सांगितलं.
संबंध शब्द व्यर्थ होतो. त्याकरता तस्मात इंद्रादी जीवेभ्यो विष्णोर्भेदैव, म्हणून इंद्रादी सगळ्या जीवांच्या पेक्षा विष्णू परमात्मा भिन्न आहे. विष्णू सर्व शरीरे विवक्षिता, प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्या रीतीने परमात्मा असतो. ओम शास्त्रदृष्ट्या तू उपदेशो वामदेवत, म्हणून वामदेववत इति शास्त्रू अंतर्यामिनो, शासन म्हणजे अध्ययन करणारा शिकवणारा जो असतो, त्याच्यामध्ये अंतर्यामी असणारा विष्णू परमात्मा खरंच घ्यावा. विष्णू सर्व शरीरे विवक्षिता, विष्णू परमात्मा सगळ्यांच्या शरीरामध्ये राहून सर्वनामाभिधेय येतो. त्याच्यामध्ये तसं असलं तरच सर्वनामाभिधेय येतो होतं. अहम अनुरभवम सूर्यश्च इत्यादी अनेक मंत्र आहेत. मी मनु होतो, मी सूर्य रूपाने राहतो, मी असं करतो म्हणून असं सांगितलंय. अनेक मंत्रामध्ये तसं सांगितलं आहे. नाही मनुसूर्य, नाही मनुसूर्यादिवी, मनु आणि सूर्य इत्यादिकानी भवती वास वामदेव तेषां पक्षेबी. त्या हिशोबाने गेलं बघायला, विचार करायला गेलं तर सूर्य मनु याच्यामध्ये राहणारा वामदेव परमात्मा म्हणजे वामदेवच आहे, परमात्मा आहे असं काही सांगितलं नाही. मग वामदेवाला घ्यावं लागेल. मग सगळ्या शब्दांनी वाच्य असणारा परमात्मा सगळीकडे असतो. सर्व प्रवृत्ती हीनता ही ते मोक्षम वदंती. त्यांना कोणत्याही प्रकारची प्रवृत्ती करायला, कोणतंही कार्य करायला येत नाही असे लोक मोक्ष देणारे होतात म्हणून म्हणावं लागेल. अत्र या ठिकाणी अहम भूमी अददा आर्या आर्याय, मी भूमी आर्य लोकांना देतो म्हणून सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे परमात्म्याची प्रवृत्ती आहे. परमात्मा तसा प्रवृत्त होतो, करायला प्रवृत्त होतो असं सांगितलं आहे. म्हणजे वामदेवानं मनवा ना, त्या वामदेवानं मनवादी वामदेव म्हणून आहेत ना, त्यांनी मनवादी कर्म करण्यासाठी समर्थ होतात असं थोडंच सांगितलंय तिथं. वामदेवानं मनवादी कर्म क्रियते कदापि न क्रियते इत्यर्थ. अतीतार्थश्चायं दृश्यते, आणि झालेला विषय सगळा सांगितला याच्यामध्ये. भूमी मददाम इत्यादी ना, मी भूमी दिली म्हणून भूतकाल सांगितलंय, होऊन गेलेला विषय सांगितलेला आहे. नाही पूर्वम वामदेवेन तानी कर्माने कृतानी, वामदेवाने पूर्वी असे हे कर्म भूमी दिली करणं देणं करणं वगैरे कर्म कर्म केलेत काय? नाही. भगवान विष्णू ही इंद्राय भूमी अददात. प्रसिद्धी काय आहे? विष्णू परमात्माने इंद्राला भूमी दिली म्हणून असं आहे. सैवच सर्वेश अंतर्यामित्वेन, तो विष्णू परमात्मा सगळ्यांच्या मध्ये अंतर्यामी रूपाने राहत असतो. राहून नाम प्रवृत्ती निमित्ताने, त्या नावाने प्रवृत्त होण्याचे जे कारण असतं की नाही, ते सगळं परमात्माच करतो. सर्व कर्म आणि कुर्वन, सगळे कर्म करत असतो. अवबोध सूर्य नियमन, म्हणजे सगळ्यांना अवबोध म्हणजे बुद्धी देणं, ज्ञान देणं, ज्ञानी लोकांना नियमन करणे इत्यादी. खरं परमात्मा सूर्य या नावाने प्रसिद्ध आहे. सूर्यभिर्वंद्यः सूर्यः, सूर्य शब्दाचा अर्थ काय सांगितलंय? सूर्यभिः वंद्यः सूर्यः. सूर्य म्हणजे काय? ज्ञानी लोक. अवबोध सूर्य नियमनात, म्हणजे ज्ञानी लोकांना अवबोधन करून नियमन करणारा म्हणून परमात्म्याला सूर्य या नावाने बोलावतात. म्हणून सूर्य आदी सर्व नावाने परमात्माच वाच्य आहे. यदि भेदस्य पूर्वम अपि, हा भेद पहिल्यापासूनच असला असत मिथ्यात्व अंगीक्रियते, मग त्याच्यासाठी मग मिथ्यात्व स्वीकार करावा लागेल. असं म्हणला तर भूमिदानादि सर्व कर्मणाम मनवादित्य मनवादित्यस्यापि मिथ्यात्वात्. मग तसं असेल तर भूमी देणं, सगळे कर्म करून येणं करणं मनवादिकांच्या मध्ये कुठून होऊ शकतं? मनवादिकांनी काही केलं नाही आता, म्हणून ते सगळं खोटं ठरेल. म्हणून अहम अनुराभवम म्हणून जे म्हणलेले आहेत ना, त्या वाक्याने परमात्मा मीच म्हणून झालो, मीच हे केलो असं सगळं
परमात्मा त्या शब्दाने वाच्य असणारा असा करत असतो सर्व करता करता सर्व म्हणा. तसं समजून घ्यावं, नाही तर सगळं अनर्थकारक होऊन जातं. जीवेश्वरभिदा चैव जीवभेदः परस्परम् जडेश्वरभिदा चैव जडभेदस्तथैव च जीव आणि ईश्वरांचा भेद आणि जीवभेद परस्परामध्ये देखील भेद, जड आणि ईश्वरामध्ये भेद, जडभेद जडामध्ये देखील जडामध्ये भेद. हे हा विषय जे आहे ना, समुद्रिको समुद्रिक तो अन्य प्राणीभ्य आहे, दुसऱ्या प्राण्यामध्ये कोणा असले सगळे गुण नसतात. अन म्हणजे चेष्टा, प्र अण प्र म्हणजे उत्कृष्ट रीतीचं, अन म्हणजे चेष्टा, उत्कृष्ट रीतीची चेष्टा घडवून देणारा आहे म्हणून त्या परमात्म्याला प्राण म्हणतात बरं का. अनचेष्टायामिति धातु हो चेष्टावत्तम, त्यामध्ये चेष्टावत हे प्राण शब्दाचा अर्थ आहे. प्राणभृत्यम पश्वादीना, प्राण हे सगळे, हा प्राण इत्यादी सगळे जण त्याचे भृत्य आहेत आणि त्यांना पोषण देणारा, भृत म्हणजे भरण पोषण इत्यादी करणारा, पशुआदिकांच्या मध्ये परमात्माच राहून पोषण वगैरे इत्यादी देत असतो. सजीवो यद्यपि भगवत प्रसादात, तो जीव जर भगवंताच्या प्रसादाने सर्व लोकाधिपो भवती, सगळ्या लोकांचा अधिपती जर झाला तर सर्व लोकांनापि अतीत्य, सगळ्या लोकांना पार करून यत्किंचित अलौकिक म्हणजे त्या सगळ्यांना पार करून असं काहीतरी एक अलौकिक असणार असं मोक्ष असेल आणि त्या मोक्षाला देणारे हे सगळे देवता इतर लोक ठरतील. आणि आणि तिथं सुख भोगतात पण असं व्हायला पाहिजे. तदापि तमेनम आत्मशब्देन तम एनम आत्मशब्द याने, त्यामुळे त्याला आत्मशब्दाने प्रस्तुत असणारा विष्णू परमात्माच घ्यावा लागतं. प्रस्तुतम विष्णुमत्येव मन्यते अधिकमेव मन्यते, परमात्माला विष्णू परमात्माला सगळं घेतलं जातं, अधिक असणारा तोच आहे असं म्हणतात. स्वात्मना हा सर्वस्माच, स्वतः सर्व सगळ्या लोकांच्या पासून श्रेष्ठ आहे. मुक्तोपि न तेन साम्यम सद्भावम वा मन्यते, तो मनुष्य कोणता तरी एखादा मुक्त झाला तर मुक्त झाल्यानंतर त्या परमात्म्याच्या बरोबर योग्य होतो, त्याचा समान होतो, असं कधी कुठेही मानत नाहीत. कृष्णो मुक्तैर्युज्यते वीतमोहैः म्हणून प्रमाण आहे. त्या प्रमाणामध्ये काय सांगितलंय, कृष्ण परमात्मा मुक्त झालेल्या लोकांच्याकडून सगळे मोह वगैरे दूर सोडून करतात त्या परमात्म्याची, म्हणून कृष्णाची पूजा करावी. मुक्तानाम परमागती ही, मुक्त लोकांना परमश्रेष्ठ असणारी गती म्हणजे तोच आहे. अमृतस्य एष सेतु जानानाम इत्यादी सगळे वाक्य आहेत. अमृत लोकांना देखील हाच खरा मार्ग आहे, सेतू आहे, पूल आहे, अशा सगळ्या वाक्याच्या द्वारे श्रीकृष्ण परमात्मा सगळ्यांना करणार आहे, विष्णू परमात्माच करतो. यद्यपि देवलोकाधिपत्यम, जरी देवलोकांचा आधिपत्य त्याच्यामध्ये आहे म्हणलं तर त्या आधिपत्याला योग्य असणारा जो कोणी असतो की नाही, तो त्या परमात्म्याच्या प्रसादाने युक्त होतो. आणि कोणत्याही देवताने ते आधिपत्य त्याला दिलं, तिथं दिलं तरी ते विष्णू परमात्माच देत असतो, ते देत नसतात. तदप्यनो तदपि अश्नुईतैव, आणि ते तिथं राहून स्वीकार करतो, भोग स्वीकार करू शकतो. बहुकणिका गणिकादि परिवार रूपम अशुचीदम पदम इत्यादी बुद्ध्या नापुन्नुईत. अरे अनेक वेश्यास्त्रियांच्या परिवाराने युक्त झाला हा म्हणून, अरे अशुचिरभूत आहे, योग्य नाही आहे असं बुद्ध्या म्हणजे अशी मनामध्ये बुद्धी ठेवून ते झाकून घेऊ नये. एनम भगवंतम, ह्या परमात्म्याला भगवंतम अतिमन्येत एव, तो सगळ्या गोष्टीने सर्वश्रेष्ठ आहे असं समजावा. हे अरे सगळ्या मग दोषाने युक्त आहे असं कधीच नाही. हा, पान जम्प झालं का आमच्याकडे? पुढं सगळं मधलं भरपूर काही हे झालं.
पान डबल उलटलं गेलं का तिकडे? नाही. नाही. बर. म्हणजे इकडं कंटिन्युटी गेली त्याची. ठीक आहे, मिळालं मला आपण काय सांगतात ते. करेन मग. बघावं लागेल, हुडकावं लागेल. नाही, राहू दे, चालू ठेवा. मी बराच वेळ मला वाटलं नाही आमच्याकडे, पण ते पुढे मिळालं. करेन मग, चालू ठेवा. जडेश्वर फिदा वगैरे झाल्यानंतर अजून असायला पाहिजे. कारण परस्पर भेद माझ्या हिशोबाने देखील पान उलटलं गेले. हा. जीवेश्वर भेद चाललं होतं आपलं. हो. आणि मग नंतर वेगळंच आलं एकदम. कारण हे वाक्य सुद्धा एकदम कुठे पुढचं आपलं? 84 झालं की 93 झालंय. हा. कारण खूपच जम झालं. मला काय वाटलं हो. थोडंसं मिसिंग असेल, पण खूप वेगळं वेगळंच व्हायला लागलं. मग शोधलं तर नाही मिळालं. नाही, वेगळं नाही. लावावं लागेल, मला लावावं लागेल. हम्म. मी हुडकावं लागेल. अच्छा. किती आज बराच वेळ बंद करायचं का मग? का थांबूयात थोडं असं बोलू? करू तर बघून मी लावून ना, मग पुन्हा सांगतो. ते जिरे सर जड